विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुनश्च स्वागत आहे आपल्या पुढच्या असलेल्या सिरीजमध्ये। आज आहे सेशन क्रमांक 3। बघा विद्यार्थी मित्रांनो, जानेवारीचा महिना 2023 पासून आपण ही सिरीज स्टार्ट करतोय आणि त्याच्यामध्ये हा तिसरा सेशन आहे। म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी थरोली बघायचा आहे। मग आज आपल्या ह्या सेशन्समध्ये काय असणार आहे पुढचा करंट अफेअर्स, तर पुढच्या करंट अफेअर्स मध्ये आपल्याला दिसून येते की जम्मू काश्मीरच्यासाठी तिथे जे रहिवासी आहे त्यांच्यासाठी फॅमिली पहचान पत्र अशा प्रकारचं असलेलं एक कार्ड तयार करण्यात आलेलं आहे। बघा, ज्यावेळेस आपण म्हणतो की एखादा भूभाग हा फार सेन्सिटिव्ह असतो, तिथे टेररिस्ट ऍक्टिव्हिटी जास्त होत असेल किंवा इन्सर्जन्सी ग्रुप हा जास्त प्रमाणात असेल, तर अशा वेळेस तिथलच्या असलेल्या लोकांची आयडेंटिफिकेशन होणं फार महत्त्वाचं असतं। परिणाम स्वरूप ज्यावेळेस भारतामध्ये जम्मू काश्मीरचं असलेलं इन्व्हॉल्वमेंट झालं 2019 पासून, तर त्याच्यानंतर तिथं असलेल्या ज्या अतिरेकी कारवाया आहे तर त्याच्यावर अजून त्या पद्धतीचे पाबंद आणणे आणि त्याला कंट्रोलमध्ये करणे, याच्यासाठी आता आपण नवीन इंडियन गव्हर्नमेंटनी त्या प्रकारचं आयडी कार्ड आणलेलं दिसून येते। ज्या पद्धतीने आपल्याकडे इंडिव्हिज्युअल आधार कार्ड असतं, आधार कार्ड मध्ये त्या व्यक्तीची असलेली परख समजते, तो व्यक्ती कोण आहे, कसा आहे, काय पद्धतीचा आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या आधार कार्ड मधून कळतं। परंतु विशेषतः जम्मू काश्मीरसाठी आता डायरेक्ट फॅमिलीचं असलेलं आधार कार्ड सारखं कॉन्सेप्ट तिथं आपण आणतोय। जेणेकरून काय असणार आहे, मी जर तिथं राहत असेल तर माझी फॅमिली सोबत राहतोय का सिंगल राहतोय, तर याचं संपूर्णरित्या त्या प्रकारचं ते आधार कार्ड किंवा त्या प्रकारचं ते कार्ड आपल्याला काय करणार आहे, दाखवल्या जाणार आहे। म्हणून अशा स्वरूपातलं केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू काश्मीरमधील जिथलचे जे रहिवासी आहे त्यांच्या पूर्ण फॅमिलीसाठी अशा प्रकारचं असलेलं पहचान पत्र नावाची कॉन्सेप्ट आपण काय केलेली आहे, इन्क्लूड केलेली दिसून येते। मग आता काय असणार आहे, तर प्रत्येक कुटुंबाची आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची या प्रकारची असलेली माहिती त्या कार्डामध्ये असणार आहे। सोबत हा 8 अंकी, काय 8 अंकी लक्षात ठेवायचं, 8 अंकी हा अल्फान्यूमेरिकल क्रमांक असून त्याला आपण ओळखपत्र असं काय म्हटलेलं आहे, नाव दिलेलं आहे। ज्या पद्धतीने आधार कार्ड फक्त व्यक्तीची माहिती सांगते, परंतु फॅमिलीच्या संदर्भामध्ये संपूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं, त्याच्यानंतर वय, पात्रता, नोकरी, ह्या सगळ्या गोष्टी तिथं सांगितल्या जाणार आहे। म्हणजे एका प्रकारे सिक्युरिटीच्या पर्पजच्या ओरिएंटेशननी आपण ह्या गोष्टी काय करतोय, तिथे एक्झिक्यूट करतोय। आणि हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस हे करता वेळेस कुठेतरी इंडियन गव्हर्नमेंट हा कॉशियस झालेला आहे रिगार्डिंग द आपल्या असलेल्या ज्या इनलिगल ऍक्टिव्हिटीज होत आहेत ते फॉर द प्रोटेक्शन ऑफ दॅट। मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण हे काय करतोय, तिथं करतोय। म्हणून फॅमिली पहचान पत्र हे कुठं चालू झालंय, तर काश्मीरमध्ये, आणि किती आहे तर 8 अंकी आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आहे पुढची असलेली बातमी, तर ती काय आहे की पुढच्या पिढीसाठी स्मोकिंग टोटली बॅन करणारं अशा प्रकारचा जगातला पहिला कायदा कोणी तयार केला असेल, तर लक्ष ठेवायचं, न्यूझीलंडनी तयार केलेला आहे। क्वेश्चन विचारला जातो की संपूर्णरित्या कन्झम्पशन ऑफ सिगारेट किंवा कन्झम्पशन ऑफ एनी स्मोकिंग एजंट्स हे पर्टिक्युलर बंद करणारं किंवा बॅन करणारं पहिली कंट्री कोणती आहे, तर लक्ष ठेवायची ती आहे न्यूझीलंड। अशा प्रकारचं असलेलं कोणीही केलेलं नाहीये। इव्हन दो अमेरिकेसारख्या देशामध्ये चरस असेल, गांजा असेल किंवा बाकीच्या काही जे अंमल पदार्थी असलेले ड्रग्ज असेल त्याचा सर्रास वापर होतो, परंतु न्यूझीलंड सारख्या अगदी छोट्या देशांनी ह्या गोष्टीला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं होतं, जर कोणत्याही देशाची प्रगती करायची असेल तर त्या प्रगतीमध्ये युवा वर्गांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं, आणि युवा वर्गांना जर अंमली पदार्थ किंवा विविध प्रकारचे असलेल्या व्यसनाधीन गोष्टीचा असलेला जर मार्ग त्यांनी पकडला तर उद्या चालून त्याची असलेली डेव्हलपमेंट ही 100% थांबल्या जाणार आहे। त्यामुळं न्यूझीलंड सारख्या देशांनी अशा प्रकारच्या असलेल्या धूम्र प्रतिबंधाच्या ओरिएंटेशननी काय केलेलं आहे, त्या पद्धतीचं असलेलं तिथं कायदा तयार केला, आणि कायद्यामधून सरळ सांगितलेलं आहे की तिथं कोणीही तिथं काय स्मोक करणार नाही। म्हणून स्मोक फ्री एन्व्हायरमेंट अँड रेग्युलेटेड प्रोडक्ट अशा नावाचा काय केलेला आहे, कायदा केलेला आहे। तुम्हाला कायद्याचं नाव पण विचारलं जाईल आणि कायद्याबद्दल असलेली कोणी सुरुवात केली आहे याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। मग अशा संदर्भामध्ये त्यांना 2025 पर्यंत, कधी 2025 पर्यंत न्यूझीलंडला धूम्रपान मुक्त करण्याचं काय आहे, उद्दिष्ट आपल्याला तिथे ठेवलेले दिसून येत आहे। मग अशा पद्धतीचा असलेला हा एकमेव आपल्याला तिथं देश आढळून येणार आहे। मग याच्या संदर्भामध्ये त्यांनी अजून काही रूल्स अँड रेग्युलेशन टाकले, ते म्हणजे काय की 1 जानेवारी 2000 नंतर जो कोणताही व्यक्ती जन्म घेत असेल तर त्या व्यक्तीला धूम्रपान करणे प्रतिबंध करणे आणि देशातील सिगरेट विक्रेत्यांच्या संदर्भामध्ये संख्या कमी करणे ह्या विधेयकाचा काय आहे,
वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. भारतानेही त्या प्रकारचा प्रयत्न केलेला आहे. भारताने पिक्चोरियल गोष्टी, त्या पर्टिक्युलर असलेले टोबॅको असेल, सिगारेटचं पाकिट असेल, तर त्याच्यावर अशा पिक्चोरियल गोष्टी टाकलेल्या आहे. लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणे, लोकांमध्ये त्या प्रकारचा कर्करोग होतो, कर्करोगापासून तुम्हाला जीवनापासून मुकवल्या जातं, अशा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तिथं काय होणार आहे, दिसणार आहे. म्हणून अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो तर न्यूझीलंड हा इज द फर्स्ट कंट्री विच आर टोटली बॅन द सिगारेट बाय वे ऑफ लॉ, हे आपल्याला इथं कळतंय. आलं लक्षात. मग अशा पद्धतीचं असलेल्या जागतिक स्तरावर कोणी काय केलेलं आहे हेही आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. पुढचा करंट अफेअर्स काय सांगताय, 2023 भरड धान्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष आहे. बघा चर्चेमध्ये खूप चालू होतं का, कारण की माननीय श्री मोदी साहेब ज्यावेळेस अमेरिकेच्या व्हिजिटला गेले होते तर अमेरिकेच्या व्हिजिटला आणि विशेषतः G20च्या असलेल्या परिषदांमध्ये, प्रत्येक परिषदांमध्ये किंवा संयुक्त राष्ट्राला जेव्हा भेट दिली तेव्हाही ह्या भरड धान्याचं कन्झम्पशन केलंय. म्हणजे तिथं जे असलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्या गोष्टी खाल्ल्या आहे. मग असं का झालं, तर कारण की 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांनी कोणतं वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, तर भरड धान्य वर्ष म्हणून डिक्लेअर केलंय. मग आता भरड धान्य म्हणजे काय, तर नाचणी, ज्वारी, बाजरी अशा प्रकारचे असलेले जे वस्तू आहे की ज्याला पाण्याची कमतरतेच्याही अभावावर काय केलं जात आहे, जगू शकतं आणि हायली प्रोटीन युक्त पदार्थ आपल्याला ते दिसून येत आहे. मग अशा पद्धतीचे असलेल्या ह्या पिकांची लागवड करणे, त्याचं जास्तीत जास्त कन्झम्पशन करणे आणि अशा स्वरूपामधलं शाकाहाराला प्रमोट करणे हा जो मूळ उद्देश आहे, तर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मान्य झालेलं आपल्याला दिसून येते. कारण की आज आपण बघतोय की भारतामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं आहे. तसंच साऊथ आफ्रिकेमध्ये जा, तिथेही देखील कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं आहे. मग अशा पद्धतीच्या असलेल्या ह्या दोन गोष्टींमुळं कुठंतरी त्या प्रोटीनयुक्त पदार्थ त्यांच्या ज्या सेवनामध्ये येत असेल तर ऑटोमॅटिकली त्यांची असलेली प्रोटीनचं कन्झम्पशन लेवल वाढणार आहे आणि त्यासोबत काय होणार आहे, त्या पद्धतीचं असलेलं युटिलायझेशन देखील वाढणार आहे. मग गर्भवती माता असेल, स्तनदा माता असेल किंवा लहान लेकरू असेल तर ह्या सगळ्यांना भरड धान्याच्या माध्यमातून आपण तिथं सांगतोय की प्रोटीनयुक्त असलेले कन्झम्पशन काय करा, तुम्ही युटिलाइज करा. मग अशा संदर्भामध्ये संपूर्ण जगभरामध्ये 2023 हे वर्ष काय झालेलं आहे, भरड धान्याचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून डिक्लेअर झालंय. त्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं इंटरनॅशनल इयर ऑफ द मिलेट्स. काय म्हणलं जातं, इंटरनॅशनल इयर ऑफ द मिलेट्स म्हटल्या जातं. मग अशा संदर्भामध्ये भारताने हा खऱ्या अर्थाचा काय मांडला होता, प्रस्ताव मांडला होता की आपण भरड धान्याचा काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी जिथं भारत प्रदर्शित होत असेल तिथं भरड धान्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी केलेल्या तिथं दिसून येत आहे. मग अशा स्वरूपामध्ये 2023 हे वर्ष आपण काय केलेलं आहे, एक आपण डिक्लेअर केलेलं आहे. आता तुम्हाला होमवर्क करायचं आहे की 2022 हे वर्ष काय म्हणून डिक्लेअर झालेलं आहे, 2021 काय म्हणून डिक्लेअर झालेलं आहे. ऍटलिस्ट 21, 22 आणि 23 ह्या 3 वर्षाचं तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कशाचं वर्ष म्हणून डिक्लेअर झालं आहे हे तिथं माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा स्वरूपामध्ये हे आपण बघू शकतो. 2023 हे भरड धान्य आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून डिक्लेअर केलं झालेलं आहे. पुढचं आहे एन्व्हायरमेंटशी संदर्भात. तुम्ही बघू शकता चित्र त्या प्रकारचं असलेलंच आहे. त्याच्यामध्ये काय दिसतंय की 2031 पर्यंत, कधी 2031 पर्यंत देशामध्ये 20 नवीन अणुऊर्जा प्रकल्प काय केला जाणार आहे, सुरू केला जाणार आहे. आज आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि विशेषतः भारताच्या स्तरावर ज्यावेळेस आपण वीज उत्पादनाच्या संदर्भात भाष्य करतो तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की मुख्यत्वे करून पारंपरिक स्वरूपामध्ये ज्यावेळेस कोळशाच्या असलेल्या वापरेचा हा अत्यंत एक्स्ट्रीम स्वरूपामध्ये वापर करतो तर त्यावेळेस आपल्याकडे असलेल्या ह्या ऊर्जेचं प्रमाण आणि त्याच्यापासून होणारे हवामानाचं असलेलं प्रदूषण, हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करतो तर त्यावेळेस आपल्याला वाटतंय की आता आपल्याला नीट आणि क्लीन एनर्जीची काय आहे, गरज आहे. मग अशा संदर्भामध्ये आपल्याला नीट अँड क्लीन एनर्जीचा जेव्हा संदर्भ लागतो त्यावेळेस अणुऊर्जा हे आपल्यासाठी काय आहे, बेनिफिशियल आहे. म्हणजे अगदी छोट्या कामापासून त्याचं असलेला मोठं युटिलायझेशन अशा स्वरूपामध्ये ही अणुऊर्जा काय आहे, महत्वाची आहे. मग भारत सारख्या असलेल्या विकसनशील देशांनीही आता स्वतःच्या असलेल्या ह्या ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून एक शपथ घेतलेली आहे. ती म्हणजे काय
की आपण आता 2031 पर्यंत नवनवीन स्वरूपातले अणुऊर्जा प्रकल्प काय केले पाहिजे, इस्टॅब्लिश केले पाहिजे. ज्यावेळेस हे आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतं की अणुऊर्जा भले की महाग आहे, भले की त्याचं असलेली कॉस्ट बेनिफिट रेशो हा जास्त आहे, परंतु त्याची युटिलिटीज आपण प्रॉपरली केली तर ऑटोमॅटिकली कोळशाचं कन्झम्पशन कमी होईल, ऑटोमॅटिकली झाडांचं कटिंग हे कमी होऊन जाणार आहे आणि एन्व्हायरमेंटला जे पोल्युशन होणार आहे ते कमी होऊन जाणार आहे. म्हणून सध्या रिसेंटली आपले जे प्रकल्प चालू आहे, तारापूर झाले किंवा त्या प्रकारचे असलेले विविध फैजपूर आले, अशा सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण त्याला प्रमोट करतोय. परंतु अजूनही त्या प्रकारचे काय करायचे आहे, 20 नवीन अणुऊर्जा प्रकल्प भारत हा इन्स्टॉल करणार आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलंय की 20 अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचं काय आहे, क्षमता आपल्या भारतामध्ये आहे. मग पहिले जे आहे त्याच्यापैकी 700 मेगावॅटचे 700 मेगावॅटचे युनिट 2023 मध्ये गुजरातमधील काकरापार, फार महत्वाचं आहे. आपल्याकडे अणुऊर्जा प्रकल्प कुठं कुठं आहे त्याची लिस्ट तुमच्याकडे असायला पाहिजे. मग त्या प्रकारचं असलेलं गुजरातमध्ये कोणतं आहे, काकरापार आपल्याला तिथे दिसून येत आहे. मग इथं कार्यान्वित होणे अपेक्षित असून त्या प्रकारचा असलेला जो कलाकल्पम आहे, कलाकल्पम इथे 500 मेगावॅटचा असलेला प्रोटोटाइप फास्ट बिल्डरचा असलेला आपण काय करणार आहोत, इथं अणुऊर्जा प्रकल्प एक्झिक्यूट करणार आहोत. आणि 2025 मध्ये कुडनकुलम त्यामध्ये 1000 मॅचचे 2 अशा प्रकारचे युनिट्स आपण काय करणार आहे, चालू करणार आहे. म्हणजे आपल्याकडे अस्तित्वात असलेले कुडकुलम असेल, कालकल्पम असेल, काकरापार असेल किंवा तारापूर असेल, अशा विविध प्रकल्प जे ऑलरेडी एक्झिस्ट मध्ये आहेत त्यालाही आपल्याला काय करायचं आहे, प्रमोट करायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या संकल्पना इथं लक्षात येऊ शकतात. आलं लक्षात. आता पुढचं आहे त्या पद्धतीचा करंट अफेअर्स, ते म्हणजे काय, कल्याणी पेस्टा देशातील पहिलं ग्रीन स्टील आहे. काय आहे, कल्याणी पेस्टा देशातील पहिलं ग्रीन स्टील आहे. आज आपण बघतोय की स्टील हे बनवणं एका प्रकारचं असलेलं आता गरज झालेली आहे. परंतु हे स्टील जेव्हा बनवलं जातं तर त्यावेळेस आपल्याकडे जी खनिज संपत्ती आहे त्याच्यामध्ये विशेषतः बॉक्साईट नावाचं जे खनिज आहे त्याची युटिलिटी जास्त प्रमाणात केल्या जाते. मग आता प्रॉब्लेम असा आहे की जर ह्या बॉक्साईटचा एक्सेस अमाऊंट मध्ये युटिलाइज जर केला आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर असलेलं पर्टिक्युलर चिपळूण असेल किंवा तुमचं सिंधुदुर्ग असेल, अशा ठिकाणी जिथं पाण्याचं असलेलं अस्तित्व जास्त आहे तर इथं बॉक्साईटचं प्रमाण जास्त आहे आणि ह्या बॉक्साईटचं एक्स्ट्रॅक्शन्स किंवा ज्याला आपण म्हणतो खनन आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि याच्या वापरामुळं किंवा याच्या खननीमुळं कुठेतरी आपल्या एन्व्हायरमेंटलाही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहे. मग हे सगळ्या गोष्टी कुठेतरी बंद व्हावा याच्यासाठी पुण्यातल्या असलेल्या एका कंपनीने अशा प्रकारचं स्टील यूज करत आहे की ज्याच्यामध्ये काय असणार आहे की कार्बन इमिशन हे टोटली कमी असेल. म्हणून त्याला काय म्हटलं झालं आहे की देशातील पहिला ग्रीन स्टील पॅन्ट्स किंवा त्या प्रकारचा असलेला प्लांट आपण असं म्हणू शकतो. मग केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवी दिल्ली येथे कल्याणी फेरेस्टा अशा प्रकारचा असलेला भारतातील पहिला ग्रीन स्टील ब्रँडचे काय केलेलं आहे, अनावरण केलेलं आहे. मग आता ही पुण्यातील पोलाद कंपनी असून तिचं नाव काय आहे, कल्याणी ग्रुप आहे. आणि ह्या पद्धतीच्या असलेल्या माध्यमातून पर्यावरणामध्ये काय होणार आहे, 0 कार्बन फुटप्रिंट्स ठेवून त्या पद्धती काय करणार आहे, युटिलायझेशन करणार आहे. मग आता कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुम्ही एखादं प्रोडक्शन घेता तर त्या प्रोडक्शन घेता वेळेस तुमच्या असलेल्या त्या कंपनीतून पर्टिक्युलर काही CO2 असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, नायट्रोजन असेल, अशा विविध प्रकारचे असलेले जेव्हा धूर बाहेर पडतात तर त्यावेळेस कुठेतरी काय होतोय, एन्व्हायरमेंटला हार्म होतंय. मग अशा वेळेस तुमचा एखादा प्रोजेक्ट आहे किंवा एखादा कंपनी आहे की ज्याच्या माध्यमातून कोणत्याही स्वरूपामध्ये कार्बन डायऑक्साईड हा निघत नसेल तर त्याला म्हणलं जातं लो इमिशन कार्बन फुटप्रिंट. म्हणजे तुम्ही जे प्रोडक्शन केलेलं आहे त्याच्यातून कार्बन इमिट कमी झालेला आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून कल्याणी पेस्टा हे देशातील पहिलं काय आहे, ग्रीन स्टील प्लांट आपण म्हणू शकतो. आलं लक्षात. त्यामुळे लक्ष ठेवायचं की इथं 100% काय झालेलं आहे, नॅचरल काही गोष्टीचा वापर करून स्टील प्रोडक्शन केलेलं आपल्याला दिसून येत आहे. पुढचं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन. काय, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन. सध्या आता खूप चर्चा चालू आहे
की एन्व्हायरमेंटच्या संदर्भामध्ये स्टेट गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंटनी काहीतरी मोठा स्टान्स घेतला पाहिजे. परिणामस्वरूप इंडियन गव्हर्नमेंटनी सीएनजीचा वापर चालू केलेला आहे, पण त्याच्याही बियॉन्ड जाऊन आपल्याकडं हायड्रोजनचा वापर करून आपण काय करणार आहोत, काही गोष्टी तयार करणार आहोत. मग अशा स्वरूपामध्ये एक आकृतिबंध तयार केला जो की आपला राष्ट्रीय स्तरावरचा असणार आहे. मग अशा वेळेस असलेल्या हा राष्ट्रीय स्तरावरचा हरित हायड्रोजन मिशन आपण काय केलेला आहे, इथे एक्झिक्यूट करण्याचा आपण वचनबद्धता केली आहे बजेटच्या माध्यमातून. मग आपल्या केंद्र सरकारने 19,744 कोटीचा खर्च करून राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला काय केलेली आहे, परवानगी दिलेली आहे. मग ती परवानगी कधी आहे, 4 जानेवारी 2023ला तिथं दिलेली आपल्याला दिसून येते. मग याचा उद्देश काय असणार आहे, साहजिकच आहे की कशाचा वापर यूज करणे, ग्रीन हायड्रोजनचा. काय, ग्रीन हायड्रोजनचा वापर करणे, त्याचे उत्पादन करणे आणि निर्यात करणे. मग अशा संदर्भामध्ये जर एखादी कंपनी ग्रीन हायड्रोजनचं प्रोडक्शन घेत असेल किंवा त्या संदर्भामध्ये त्याचं मॅन्युफॅक्चर करत असेल किंवा त्याच्या संदर्भामध्ये काही एक्सपोर्ट करत असेल तर गव्हर्नमेंट विल बी गिव्ह द काइंड ऑफ अ इंटेन्सिव्ह प्रोग्रामिंग की ज्याच्या माध्यमातून त्याची काय होणार आहे, प्रॉपरली डेव्हलपमेंट होणार आहे. मग अशा संदर्भामध्ये मिशन ग्रीन ही हायड्रोजनची जी मागणी वाढत चाललेली आहे तर त्याच्या माध्यमातून कुठेतरी प्रत्येक गाडी आता हायड्रोजनच्या माध्यमातून तयार होणार आहे. नितीन गडकरी जेव्हा भाषण करतात तर त्यावेळेस त्यांच्या तोंडामध्ये कंटिन्युअसली एक वाक्य असतं. ते म्हणतात काय की माझ्याकडे जी गाडी आहे ती हायड्रोजनवर चाललेली आहे. का, हायड्रोजन इमिट जरी झालं तरी तुमचं पोल्युशन 100% होत नाही आणि त्या प्रकारचं असलेलं युटिलिटी त्याची काय आहे, जास्त आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजनचा असलेला वापर काय केला जाणार आहे, इथं केल्या जाणार आहे. आलं लक्षात. मग अशा संदर्भामध्ये किती खर्च सांगितला, 19,744 आपल्याला एवढा कोटी खर्च करायचा आहे आणि त्या संदर्भामध्ये मिशनला सुरुवात झाली आहे 4 जानेवारी 2023ला. आलं लक्षात. चला आता पुढचं आहे भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो. बघा, मेट्रोच्या संकल्पनेवर ज्यावेळेस आपण भाष्य करतो तर त्यावेळेस आता प्रत्येक मोठमोठे शहर म्हणजे पुणे असेल, नंतर मुंबई असेल, कोलकाता असेल, दिल्ली असेल, तर ह्या सगळ्या स्टेटमध्ये आता आपण काय केलेलं आहे, मेट्रोचं असलेलं पायमुळं रोवलेली आहे किंबहुना त्याची जाळे पसरवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मग अशा संदर्भामध्ये ती मेट्रो आता अंडर वॉटर मधूनही धावणार आहे. ही एक कमालीची गोष्ट आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा वेळेस अंडर वॉटर मेट्रोचं अनावरण डिसेंबर 2023 पर्यंत होण्याची काय केलेली आहे, शक्यता वर्तवलेली आपल्याला दिसून येते. मग असं कोणी केलं तर लक्ष ठेवायचं ते म्हणजे काय, कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन्स. काय, कोलकाता मधील रेल्वेचा मेट्रो जो आहे प्रोजेक्ट चालवता तर त्यांचं असलेलं रेल मेट्रो कॉर्पोरेशन्सने काय केलेलं आहे, इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. मग अशा संदर्भामध्ये कुठून करणार आहे तर त्या पद्धतीचं असलेलं हुगळी नदीमधून त्या प्रकारचं असलेलं अंडर वॉटरच्या माध्यमातून जाऊन तुमचं हावडा ब्रिज जे आहे आणि हावडा ब्रिज टू कोलकाता यांना काय करणार आहे, तिथं जॉईन करणार आहे. म्हणजे एका प्रकारचं असलेलं आपण म्हणू शकतो हावडा ब्रिजला क्रॉस करून त्या प्रकारे कोलकाता शहरामध्ये जाण्यासाठी आता तुम्हाला ब्रिजवरून जायची गरज नाहीये, कारण की ब्रिज हे कोसळल्या जाणार आहे, कारण की ब्रिजची असलेली ड्युरेबिलिटी कमी स्वरूपातली असणार आहे. परंतु ही पाण्यामधून गेल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं असलेलं जे युटिलिटी आहे ते काय होणार आहे, वाढत जाणार आहे. मग अशा पद्धतीचं असलेलं अंडर वॉटरचं कन्स्ट्रक्शन हे चालू झालेलं आपल्याला दिसून येते. मग आता ह्या वर्षाच्या म्हणजे आता डिसेंबर 2023 पर्यंत कार्यान्वित होण्याची त्यांची त्या मनीषा आहे ते आता कदाचित होईल किंबहुना त्याच्यामध्ये वेळही लागू शकतो. आलं लक्षात. परंतु कुठं चालू झालेलं आहे, लक्ष ठेवायचं, कोलकात्याला चालू झालेलं दिसून येत आहे. त्याच्यानंतर आहे 2023-25 कालावधीसाठी उत्कर्ष 2 याचे काय केलेलं आहे, अनावरण केलेलं आहे. मग तुम्हाला डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं उत्कर्ष काय आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे की 2023 आणि 25 साठी म्हणजे 2 वर्षासाठी हे उत्कर्ष .2 जो आहे तो कशासाठी युटिलाइज केलेला आहे. तर ह्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे RBIचे उत्कर्ष 2 हे माध्यम काय केलेलं आहे, मुदतीचे असलेले रणनीती त्यांनी आखलेली आपल्याला दिसून येते. मग RBIचे गव्हर्नर कोण तर शशिकांत दास यांनी केलेलं आपल्याला दिसून येते. मग आता उत्कर्ष 2 याचे उद्दिष्ट काय आहे तर पहिले उद्दिष्ट आहे की रिझर्व्ह बँकेवरील नागरिकांचा संस्थाचा काय करणे, विश्वास दृढ करणे, सोबतच सर्वांगीण व पर्यावरण अनुकूल अशा डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधांची निर्मिती करणे आणि तिसरं आहे नाविन्यपूर्ण, गतिमान व कुशल मानवी संसाधनांचे काय करणे, उपलब्धता करून देणे. बघा
आज आपण बघतो की भारतामध्ये इकॉनॉमिकल काही जे स्ट्रॉंगनेस आहे ते स्ट्रॉंगनेस क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे बँक सिस्टीम ही काय पाहिजे, स्ट्रॉंग असायला पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या भारताच्या असलेल्या अर्थव्यवस्थेला फार मोठा धक्का लागलेला आपल्याला दिसून येत आहे. मग त्याच्यामध्ये विविध प्रकारचे स्कॅम असेल किंवा तुमच्या असलेल्या बँकेचे वाढणारे एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट. मग याच्यामुळे काय झालं की सामान्य लोकांना बँकेच्यावर असलेला जो विश्वास आहे तो दिवसेंदिवस काय होत चालला, कमी होत चालला. प्रत्येक बँक स्वतःचं असलेलं अस्तित्व कुठेतरी कमी करताना दिसता येत नाही. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून लोकांचा असलेला आरबीआयवरचा विश्वास आणि आरबीआयवरचा असलेला लोकांचा विश्वास ह्या दोघांचंही म्युच्युअल कन्सिडरेशन कोऑर्डिनेशन हे असायलाच पाहिजे. म्हणून इथं पर्टिक्युलर आरबीआयचे असलेले गव्हर्नर शशिकांत दास यांनी ह्या प्रकारचं असलेलं एक नवीन प्रोग्राम लॉन्च केलाय. त्याचं नाव आहे उत्कर्ष. मग उत्कर्ष पॉइंट 2 आहे, म्हणजे एका प्रकारचा आपण असं म्हणू शकतो की हे सेकंड स्वरूपातला असलेला प्लॅन आपल्याला आहे, जो की पर्टिक्युलर आपल्याला काय करायचं आहे, एक्झिक्यूट करायचा आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस उत्कर्ष 2 हे काय आहे, उद्दिष्ट आपल्याला तिथं दिसून येत आहे. येत्या लक्षात. मग अशा स्वरूपातलं त्याचे उद्दिष्ट काय, उत्कर्ष कोणाचं आहे तर आरबीआयचं आहे, एवढं लक्ष ठेवलं तरी जमून जातं. आता बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी सार्वभौम हरित रोखे जारी करणार आहे. मग आता इथं सॉव्हर्निटी बॉन्ड ज्याला आपण म्हणतो, सॉव्हरीन बॉन्ड ज्याला म्हणतो, ग्रीन सॉव्हरीन बॉन्ड, या संदर्भामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी काढलेल्या आहे कोणी, रिझर्व्ह बँकने. मग त्या संदर्भामध्ये 25 जानेवारी आणि 9 फेब्रुवारी 2023 रोजी नियर टू बी 8,000 कोटी रुपयांचे काय केलेले आहे, सार्वभौम सॉव्हरीन ग्रीन बॉन्ड्स 2 टप्प्यामध्ये काय केलेलं आहे, तिथं युटिलाइज केलेलं आहे. मग आता ग्रीन बॉन्ड्स म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आज आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, मग कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो, जो जास्त प्रॉफिट देणार आहे तो. मग आता आरबीआयने काय सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचे आपण बॉन्ड इश्यू करू की ज्या बॉन्डच्या माध्यमातून आपण हे मार्केटमध्ये टाकले तर लोक ते विकत घेतील आणि तो पैसा आरबीआय कडे येईल आणि बॉन्ड त्या लोकांकडे जाईल. मग अशा प्रकारचा जो पैसा याच्याकडे येणार आहे आरबीआय कडे, तर त्याचं युटिलायझेशन आपण कार्बन कमी करण्यासाठी अशा अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करू की ज्याच्यामध्ये कार्बनाची काय केला जाणार आहे, तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मग अशा स्वरूपामध्ये त्या प्रकारचा असलेला जो उत्पन्न तिथून भेटणार आहे तर तुमचं असलेलं कार्बन कमी करण्याची किंवा तीव्रता कमी करण्याच्या उद्दिष्टाने सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पांना काय केलं जाणार आहे, निधी दिला जाणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा बॉन्ड घ्यायचा, तो कोणाला द्यायचा, लोकांना द्यायचा, लोकांकडून आरबीआयला काय येणार आहे, त्या प्रकारचा असलेला पैसा येणार आहे. मग हा पैसा त्यांच्याकडे आल्यानंतर हा पैसा कर्जाच्या स्वरूपामध्ये कोणाला देणार आहे तर पर्टिक्युलर अशा कंपन्यांना ज्या अशा पब्लिक सर्व्हिस युनिटेड आहे, PSUs आहे की ज्यांचं असलेलं काम काय असणार आहे, पर्टिक्युलर कार्बन इमिशन कमी करणे किंवा कमी कार्बनच्या असलेल्या कंपन्यांना तिथे कर्ज वाटणे. मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून हे सगळे जे बॉन्ड्स तयार केलेले आहे हे बॉन्ड कोण इश्यू करणार आहे, आरबीआय करणार आहे. म्हणून त्याला काय म्हटले आहे, हरित रोखे म्हटलेलं आहे, ग्रीन बॉन्ड्स म्हटलेलं आहे. आलं लक्षात. मग हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुढचं आहे बघा, जागतिक मलेरिया अहवाल 2022 फार महत्वाचा आहे. का, कारण की मलेरियाच्या माध्यमातून सर्वात जास्त जगामध्ये त्या प्रकारची मृत्यूची संख्या वाढत चाललेली आहे. मग पर्टिक्युलर मलेरिया असेल आणि त्यासोबत असलेल्या पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या डासांची पैदास, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी आपल्याकडे 2022 मध्ये जागतिक मलेरिया अहवाल 2022 काय केलेला आहे, प्रसिद्ध केलेला दिसून येत आहे. म्हणजे एका प्रकारचं संपूर्ण जगाच्या अहवालामध्ये आपल्याला कशा पद्धतीचं स्थान आहे, कोणत्या स्वरूपातलं आहे याचं अवलोकन त्याच्यामध्ये सापडतं. मग अशा संदर्भामध्ये आपल्याला काय दिसतंय की संपूर्ण जगामध्ये मलेरियामुळे मृत्यू होण्याच्या असलेल्या संख्या 2020 मधील 6,25,000 वरून 2021 मध्ये 6,19,000 एवढी खाली आलेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी मलेरियाचं असलेलं जे डेथ पर्टिक्युलर जो रेट होता, डेथ रेट, तो काय झालेला आहे, कमी झालेला आपल्याला दिसून येतोय. सोबतच 2019 मध्ये 5,68,000 होतं, हे पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा संदर्भामध्ये 2021 मध्ये 247 दशलक्ष एवढे प्रकरण मलेरियाचे आपल्याला सापडलेले आहे. सोबतच त्या प्रकारचे असलेल्या 2019 मध्ये ते किती होते, 232 होते. मग अशा स्वरूपामध्ये विशेषतः
आपल्या संपूर्ण जगाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त भार किंवा सर्वात जास्त मलेरियाचे रुग्ण कुठं सापडलेले आहे तर नन अदर दॅन 11 देश आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, म्हणजे एका प्रकारचं असलेलं साऊथ आफ्रिकाच्या कॉन्टिनेंटमध्ये म्हणजे साऊथ आफ्रिकेच्या खंडामध्ये असलेल्या काही देशांमध्ये याचं प्राबल्य जास्त आहे. काँगो घ्या, सुदान घ्या, नायजेरिया घ्या, त्या प्रकारच्या असलेल्या साऊथ सुदान, नॉर्थ सुदान, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो, इथिओपिया असेल, हे सगळे जास्त असलेलं मलेरिया अफेक्टेड असलेल्या कंट्रीज आपल्याला दिसत आहेत. शोकांतिका ही आहे की त्याच्यामध्ये भारत पण आहे आणि सोबतच आता साऊथ आफ्रिकन कंट्रीज पण आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग आता हा जो मलेरिया आहे तो कशामुळे होतो तर त्याचं बेसिक जर आपण बघायला गेलं तर लक्ष ठेवायचं, मलेरिया हा प्लाझ्मोडियम प्लाझ्मोडियम ह्या परजीवीमुळे होत असतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणामुळे होतो? प्लाझ्मोडियम परजीवीमुळे हा रोग होतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या असलेल्या मलेरियाच्या संबंधात असलेल्या ह्या काही गोष्टी होत्या जे की आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तसाच एक अहवाल आहे पण तो वेगळ्या प्रकारचा अहवाल आहे, तो म्हणजे ग्लास अहवाल. काय आहे? ग्लास अहवाल. सध्या खूप चर्चेमध्ये चालू होता ग्लास अहवाल काय, ग्लास अहवाल काय. तर ग्लास अहवाल 2022 चा आहे. मग याच्यामध्ये काय की WHO ने, परत कोण? WHO ने आणि सोबतच युनायटेड नेशन्स वॉटर संघटना, ह्या संघटनेने जागतिक स्वच्छता पेयजल विशेष विश्लेषण आणि मूल्यांकन, ग्लोबल अनालिसिस अँड द असेसमेंट ऑफ द सॅनिटायझेशन अँड द ड्रिंकिंग वॉटर, अशा प्रकारचा अहवाल तिथं प्रदर्शित केला की ज्याच्या माध्यमातून तिथं काय करायचं होतं की पर्टिक्युलर असलेल्या किती ड्रिंकिंग वॉटर आणि कोणत्या स्वरूपातलं वॉटर हे कन्झ्युमेबल असणार आहे. म्हणजेच काय की आज आपण बघतो की सर्वात जास्त जर आपण आजारी पडत असेल किंवा प्रदूषणाची जर पातळी बघायला गेलं तर त्याच्यामध्ये सर्वात भयावह आणि सर्वात भीषण जर काही प्रदूषण असेल ते काय आहे? वॉटर पोल्युशन आहे. मग अशा संदर्भामध्ये पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या ह्या वॉटरच्या असलेल्या ड्रिंकिंग मध्ये तुमची कोणत्या स्वरूपातलं असलेलं मिलावट नसायला पाहिजे आणि चांगलं वॉटर कन्झ्युम केलं पाहिजे. मग याच्यावर त्या प्रकारचा अहवाल तयार केला, त्याला अहवाला नाव काय दिलंय? ग्लास नाव दिलेले आहे. मग कोणी कोणी आहे? WHO आणि युनायटेड नेशन वॉटर संघटना म्हणून केलेलं आपल्याला दिसून येते. मग ह्या संदर्भामध्ये काय सांगितलेलं आहे की 45% देश पेयजल कव्हरेज लक्ष्य पूर्ण करण्यास मार्गावर आहेत, परंतु केवळ 25% त्यांनी काय केलेलं आहे? लक्ष्य पूर्ण केलेलं आहे. मग त्या प्रकारचं असलेलं इंडियाने पण ह्या प्रकारचा असलेला प्रोग्राम लावलेला आहे, त्याचं नाव काय आहे? वॉश. आणि UPSC ने 2019 का 21 मध्ये याच्यावर मेन्स मध्ये पण क्वेश्चन विचारलेला आहे. का? कारण की सॅनिटायझेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स फॉर द एव्हरी डेव्हलपमेंट. प्रत्येक डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला हे काय पाहिजे? तिथं असायलाच पाहिजे. म्हणून अशा प्रकारचं असलेलं स्वच्छ पाणी, स्वच्छ असलेल्या गोष्टी ह्या मानवाच्या असलेल्या कल्याणासाठी आहे. मग हा अहवाल काय करतो? चेक करतो की कुठं आहे, काय आहे, आणि त्या प्रकारचं असलेल्या संदर्भामध्ये तिथं आपल्याला आयडेंटिफाईड होतं की कोणतं देश हा पिछाडलेला आपल्याला दिसून येतोय. आलं लक्षात? म्हणून लक्ष ठेवायचं ग्लास अहवाल हा कशाच्या संबंधित आहे तर ग्लासमध्ये पाणी पितो म्हणून पाणी पिण्याच्या संबंधात आपल्याला दिसून येतोय. त्याच्यानंतर उस्ताद योजना काय आहे? उस्ताद योजना. आता उस्ताद योजना फार महत्वाची आहे. का? कारण की फार चर्चेमध्ये येऊन गेलेली आहे. तर त्याचं पहिले लॉंग फॉर्म काय आहे? अपग्रेडिंग द स्किल्स, द ट्रेनिंग अँड द ट्रॅडिशनल आर्ट्स अँड क्राफ्ट फॉर द डेव्हलपमेंट. आज बघा आपल्याकडं संपूर्ण भारत देश हा एक विविधतेने नटलेला आहे आणि याची जी डायव्हर्सिटी आहे ती डायव्हर्सिटी एवढ्या त्या पद्धतीने प्रोटेक्शन करायचं आहे, ती प्रोटेक्ट झालेली नाही. मग अशा स्वरूपामध्ये जर तुम्ही राजस्थानला गेले तर तिथं कलाकुसरीच्या स्वरूपामध्ये चांगल्या गोष्टी भेटताय. नॉर्थ ईस्टला गेले तर नॉर्थ ईस्ट असलेलं रेहनसेन, पेहराव, त्यांचं खानपान हे सगळं वेगळ्या पद्धतीचं आहे. मग प्रत्येक देश, प्रत्येक राज्य, प्रत्येक जिल्हा हा जर प्रत्येक एवढ्या विविधतेने नटलेला असेल, विविधतेने तो त्या प्रकारचा डिवाइड झालेला असेल तर त्याचे असलेले जे लोक आहे की ज्या जुना कलांना काय करतायत? प्रिझर्व करताय, तर त्याला आपण काय केलं पाहिजे? वाव दिलं पाहिजे. जर तुम्हाला सांगितलं की वारली पेंटिंग कुठलची आहे तर तुम्हाला लगेच चटकन लक्षात येईल की पालघर जिल्ह्यामध्ये ही वारली पेंटिंग केल्या जाते. मग अशा स्वरूपामध्ये हे युनिकनेस आहे. आज बघा आपल्याकडे जे पोळ्या ठेवण्याचं असलेलं जे हे असतं, पारडी असती, ती पारडी, त्याच्यानंतर आपण सुपली म्हणतो, ते सूप असं धान्य हे करण्यासाठी, हे जे सगळं आहे ते फक्त पर्टिक्युलर कम्युनिटी बोलवत असते किंवा त्या प्रकारचे असलेले ते मॅन्युफॅक्चर करत असते. मग आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचं एकच उद्दिष्ट आहे की हे जेवढे सगळे पण
असे काही युनिक स्वरूपामधले जे ट्रॅडिशनल पद्धतीने काही गोष्टी बनवतात, तर त्याला काय केलं पाहिजे, आपण वाव दिला पाहिजे, त्याला आपण प्रोटेक्शन दिलं पाहिजे, त्याला आपण त्या पद्धतीचं असलेलं फायनान्स ऍडवाइस केलं पाहिजे. याच्यातून काय होणार आहे, तर जे व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टीपासून मागासलेले आहे, तर ट्रॅडिशनल गोष्टीचा वापर करून त्याचा युटिलायझेशन करून स्वतःचा उदरनिर्वाह करू शकता. मग अशा संदर्भामध्ये ही स्कीम लॉन्च केलेली आहे, तिचं नाव काय आहे, उस्ताद योजना. मग याच्यामध्ये मुख्यत्वे करून कोणाला फोकस करतोय, तर अल्पसंख्याक समुदाय. कोण, अल्पसंख्याक समुदाय यांची जी पारंपरिक कला आहे किंवा हस्तकला आहे यांना जतन करणे आणि त्यांचं असलेलं सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून त्याची बढोतरी करणे हे कोणाचं काम आहे, ह्या उस्ताद योजनेचं आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात. पुढचं दिशा योजना. काय आहे, दिशा योजना. बघा, दिशा योजनामध्ये काय आहे, तर पर्टिक्युलर डिसेंबर 2022 मध्ये लोकसभेला माहिती देताना ह्या दिशा योजनेवर चर्चा झाली, त्यामुळे खूप गदारोळही झालेला आहे. त्याचा असलेला लॉंग फॉर्म काय, डिझायनिंग द इनोव्हेटिव्ह सोल्युशन फॉर द होलिस्टिक ऍक्सेस टू द जस्टिस, दिशा म्हणून आहे. आता हे नाव काय आहे, पाठ करायचं. काय, डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन फॉर द होलिस्टिक ऍक्सेस टू द जस्टिस. आज आपलं संविधान जे आहे ते संविधान कशासाठी बनलेलं आहे, तर लोकांच्या कल्याणासाठी बनलंय. मग लोकांच्या कल्याणासाठी बनत असेल तर त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीचं जे इन्ग्रेडियंट्स आहे त्या इन्ग्रेडियंटची पोचपावती कोणाला भेटली पाहिजे, तर त्या पद्धतीच्या माध्यमातून त्या व्यक्तींना तिथं भेटली पाहिजे. मग अशा स्वरूपामध्ये जर आपल्याला त्या गोष्टी जर तिथं दिल्या जात नसेल किंवा त्या गोष्टी त्या पद्धतीच्या माध्यमातून डिलिव्हरी होत नसेल, तर आपण असं म्हणू शकतो का की आपलं संविधानाचं आपण पालन करतोय, तर बिलकुलच नाही. परिणाम स्वरूप जर आपल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून किंवा विविध गोष्टीच्या माध्यमातून जर न्याय स्वरूप त्याला वागवणूक भेटत नसेल, त्याचं जीवन व्यतीत होत नसेल, तर अशा वेळेस त्या व्यक्तींना प्रॉपरली जस्टिस देणं हे काम कोणाचं आहे, संविधानाचं आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपल्याकडं भारतीय स्तरावर म्हणजे राष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारच्या असलेल्या सर्व लोकांना न्याय मिळावा ह्या उद्देशाने सर्वसमावेशक, एकात्मिक आणि पद्धतशीर उपद्रवाच्या असलेल्या कारणासाठी ही योजना काय केलेली आहे, सुरू केलेली आपल्याला दिसून येते. मग एखादा व्यक्ती असेल तर त्या संदर्भामध्ये त्याला वाटत असेल की मला ह्या गोष्टीची असलेली पूर्तता होत नाहीये, तर ती गोष्टी त्याला दिलं जाणार आहे. आपल्याकडे एक आर्टिकल आहे, आर्टिकल 39A, जो की आपण 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारताच्या संविधानामध्ये ऍड केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून दिसतंय की आपण अशा प्रकारची असलेल्या योजनेच्याही स्वरूपामध्ये आपण काय करतोय, दिशा योजनेचं प्लोरिफिरेशन करत आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे चिल्लई कलान. काय आहे, चिल्लई कलान. काहीतरी वेगळं नाव वाटतंय, काहीतरी वेगळ्या स्वरूपामधलं याची डिझायनिंग झालेली आहे. आता काय आहे हे आपल्याला इथं लक्षात येऊ शकते. बघा, काश्मीरी खोऱ्यामध्ये 21 डिसेंबर ते 30 जानेवारीच्या दरम्यानमध्ये चिल्लई कलान म्हणजे मोठ्या थंडीसाठी पर्शियन शब्द हा वापरला जातो. चिल्लई कलान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 40 दिवसाच्या सर्वात कठीण हिवाळ्याच्या कालावधीतून काय करत आहे, जात आहे. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो की आपल्याकडे हे जम्मू काश्मीर म्हणजे एका स्वरूपातलं काय आहे, एक तर स्वर्ग आहे. मग ह्या स्वर्गाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस असा काही गोठणबिंदू असतो जो की -5.7 ते नियर टू बी 2.5 असतो. मग एवढ्या प्रकारच्या असलेल्या थंडीमध्ये हे लोक तिथं राहत आहे. मग अशा स्वरूपातल्या असलेल्या त्या थंडीला नाव काय आहे, चिल्लई कलान आहे. काय आहे, चिल्लई कलान. तुम्ही बघू शकता एवढा बर्फ त्या प्रकारे साचला जातो. मग एवढी जर त्या पद्धतीची असलेली ही असणार आहे, तर ही एका प्रकारची एक्स्ट्रीम थंडी आहे, चर्चेमध्ये होती. म्हणून चिल्लई कलान काय आहे, तर लक्ष ठेवायचं, हा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ होतो मोठ्या थंडीसाठी किंवा मोठी थंडी किंवा जास्त काळासाठी असलेली थंडी म्हणून. आलं लक्षात. मग हे तुम्हाला विचारलंही जाऊ शकतं की चिल्लई कलान जिओग्राफिकलच्या ओरिएंटेशननी नेमकं काय आहे म्हणून. आलं लक्षात. चलो, लास्ट आहे धर्मदाम. काय, धर्मदाम हा भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ आहे. फार इंटरेस्टिंग फॅक्ट आहे बरं का, आपल्याला माहित नाही की नेमकं काय असणार आहे. तर काय सांगितलेलं आहे, धर्मदाम. काय, धर्मदाम हा भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदार संघ आपल्याला तिथं सापडतोय. मग आता त्या संदर्भामध्ये असं काय आहे, तर केरळचे जे मुख्यमंत्री आहे पिनराई विजयन, काय आहे, पिनराई विजयन यांनी धर्मदा हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाला नुकताच एक नवा विक्रम केलेला आपल्याला दिसून येत आहे. मग काय विक्रम केलेला आहे, तर त्या संदर्भामध्ये त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्या प्रकारची असलेली कसली इस्टॅब्लिशमेंट केली आहे, वाचनालयाची इस्टॅब्लिशमेंट केलेली तिथं
दिसून येत आहे. मग भारतातील 100% साक्षर कोणतं राज्य आहे? केरळ आहे. आणि ते केरळ राज्याला अजून त्या पद्धतीचं परफेक्शन करण्यासाठी अशा संदर्भाचं पिनराई विराजन यांनी काय केलं, प्रत्येक मतदारसंघामध्ये वाचनालय काय केलेलं आहे, स्थापन केलेलं आहे. आणि त्या प्रत्येक गावामध्ये एक ग्रंथालय देखील स्थापन केलेलं आहे. मग अशा प्रकारचं असलेलं त्या गावामध्ये 100% ग्रंथालय आहे अशा प्रकारचा असलेला संपूर्ण मतदारसंघ कोणता आहे? धर्मधाम आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ह्या सेशन 3 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण विविध करंट अफेअर्सचा आढावा घेतलेला आहे. आणि ह्या करंट अफेअर्सच्या आढाव्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे? धर्मधाम आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? भेटूया पुढच्या सेशन्स मध्ये. थँक्यू. पंधरा ऑगस्ट असं उद्गारल्यावर आपल्या समोर येतात ते दोन भारत. एक स्वतंत्र भारताने जन्म घेतला तो स्वातंत्र्य दिना दिवशीचा भारत, आणि एक आजचा जागतिक महासत्ता होऊ घातलेला भारत. आजचा हा महासत्ता होऊ घातलेला भारत साकार होण्यासाठी भारताला 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागलाय. 15 ऑगस्ट 1947चा भारत गरिबी, राजकीय अस्थिरता, प्रादेशिक अस्थिरता याशिवाय फाळणीच्या वेदनांनी विव्हळत होता. आजचा भारत मात्र माहिती तंत्रज्ञान, अंतराळशास्त्र आणि वैद्यकशास्त्रांमध्ये जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतोय. या 75 वर्षांच्या प्रवासात भारताला अनेक यशापयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या, अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. या आव्हानांच्या परिस्थितीला भारत कशा प्रकारे सामोरं गेला याचा उहापोह करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष मालिका, इंडिया फाइल्स. अतिशय सोप्या आणि रंजक शब्दात सर्वांनी पाहावा, समजून घ्यावा आणि इतरांनाही सांगावा असा ज्ञानवर्धक उपक्रम, आणि यासोबतच जिंका हजारोंची बक्षिसं. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना वयाची अट आहे ना कोणते शुल्क. तर लवकरच या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.